मागील व्हिडिओमध्ये आपण हरवलेल्या वस्तूसंदर्भात एका प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून पारंपरिक व कृष्णमूर्ती पद्धतीने नियम लावून ती कुंडली सोडवून पाहिली. आज आपण निचभंग योग म्हणजे काय, तो कसा होतो हे जाणून घेऊ. आतापर्यंत आपण शिकलोच आहोत की ग्रह कोणत्या राशीत उच्च व कोणत्या राशीत नीच होतो. तरीही तुमच्यासाठी हा तक्ता परत देत आहे, ज्यावरून तुम्हाला ग्रहाच्या उच्च व नीच राशी लक्षात येतील. आता यातील उच्च राशी तुमच्या लक्षात आली की नीच राशी लक्षात ठेवणे काही अवघड नाही, कारण ग्रह ज्या राशीत उच्च होतो त्या समोरच्या राशीत तो नीच होतो. जसे रवी ग्रह मेषेत उच्च होतो तर मेषेसमोरील तुळ राशीत तो नीच होतो. चंद्र ऋषभेत उच्च होतो तर ऋषभेच्या समोरील राशीत म्हणजे वृश्चिकेत तो चंद्र नीच होतो. परंतु शास्त्रकारांनी याच राशीमध्ये ठराविक ग्रहांचे उच्चत्व का बरे दिले असावे? ही पहा कालपुरुषाची कुंडली. यामध्ये रवी हा मेष राशीत म्हणजे प्रथम स्थानी उच्च होतो, कारण ती पूर्व दिशा आहे जेथे सूर्य उगवतो. रवी हा राजा आहे, त्याने राशीचक्रातील प्रथम राशी उच्च म्हणून निवडली, यात काही आश्चर्य नसावे, नाही का? राजा हा हुकमी असतो, नेतृत्व गुण अंगी असणारा असतो व मेष ही मंगळाची रास आहे. मंगळ हा सेनापती आहे. राजाकडे सैन्य असेल तर तो नामधारी राजा, नाही का? रवी म्हणजे आत्मा व प्रथम स्थान म्हणजे आपला देह. देहामध्ये जर आत्माच नसेल तर त्या देहाचे काही काम नाही, म्हणून तेथे रवी प्रथम स्थानी उच्च होतो. आता ग्रह स्वराशीत असतो, उच्च असतो व नीच असतो, यातील फरक आपण मागे पाहिलेलाच आहे. आपल्या घरी आपण निवांत असतो म्हणजे आपण स्वराशीत असतो, पण आपणाला उच्चत्वाची जाणीव तेथे होत नाही. एखादा अधिकारी आपल्या खुर्चीत बसला की त्याच्या हाताखालील कर्मचारी त्याचा आदेश झेलण्यासाठी आजूबाजूला धावपळ करत असतात. त्याच्या शब्दाला तेथे किंमत असते. तसे राजाचे खरे कर्तृत्व सैन्यासोबत, नाही का? हाच सूर्य सप्तम स्थानी म्हणजे पश्चिमेला अस्त होतो. तेथे शुक्राची तुळ राशी येते, ज्या भावावरून आपण पत्नीचा विचार करतो, स्त्रीचा विचार करतो. आणि राजा जर फक्त स्त्री सहवासातच रमत असेल तर अशा राजाला नीचच म्हटले जाईल, नाही का? आणि पत्नीसमोर राजाची हुकूमत काय कामाची? तेथे म्हणजे संसारात जर तुम्ही अधिकार वृत्तीने वागू लागाल तर वैवाहिक सुख बिघडलेच म्हणून समजा. म्हणून रवीला सप्तमात तसा फारसा वाव नसतो. रवी हा पिताकारक, त्यामुळे सप्तमात ज्यांचा रवी असेल त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा वडिलांच्या सुखामध्ये कमतरता येते. असो, आज आपला काही फलादशा संबंधी व्हिडिओ नाही आहे, तर ग्रह नीच असतात तो शुभफळे देत नाही हे सांगायचं होतं. मंगळ हा आक्रमक, धाडसी, कर्तबगार ग्रह आहे. असा ग्रह दशमात म्हणजे कालपुरुषाच्या मकर राशीत उच्च होणार नाही का? असा मनुष्य कुलदीपक होतो असे शास्त्रकार म्हणतात. कारण गरिबीत जरी जन्म झाला असला तरी असा मनुष्य उच्च पदाला पोहोचतो. साहजिकच ज्या अधिकारवाणीने तुम्ही ऑफिसमध्ये वागता तसे घरी म्हणजे चतुर्थात वागू शकत नाही, म्हणून मंगळ कर्केत नीच होतो. शुक्र हा सप्तमात स्वराशीचा होतो, कारण तो पत्नीकारक. शुक्र हा वीर्यकारक व वंशवृद्धिकारक, म्हणून तो वयात जेथून शय्या सुख पाहिले जाते तेथे तो उच्च होतो, म्हणजे कालपुरुषाच्या मीन राशीत. तर त्यासमोरील कन्या राशीत शुक्र नीच होतो. आता नीच ग्रह काय फळ देतो? तर नीच ग्रह ज्या भावाचा स्वामी असेल त्या भावावरून पाण्यात येणाऱ्या फळात तो अडचणी निर्माण करतो किंवा त्याची कमतरता भासते. जसे सप्तमेश नीच असता विवाह ठरविताना अडचणी येतात. दशमेश नीच असता प्रमोशन लवकर होत नाही, धंदा मनावा तसा चालत नाही. सप्तमेश शुभ असला तरी शुक्र नीच असता विवाहात अडथळे येतात. गुरु नीच असता तो त्याची कारकत्वाची, नैसर्गिक गुणांची, भावांची नीट फळे देऊ शकत नाही. त्या फळाबाबत संघर्ष, गोंधळ, कमतरता, कमीपणा दिसून येते. जसे गुरु नीच असता ज्ञान, भाग्य कमी प्रमाणात मिळते. परंतु आपल्या कुंडलीत कोणता ग्रह नीच झालेला पाहून घाबरून जाण्याचे कारण नाही,
कारण त्या ग्रहाचा नीचभंग झालेला असू शकतो. आता ग्रहाचा नीचभंग कधी होतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मंत्रेश्वरांनी आपल्या फलदीपिकेत याचा उल्लेख केलेला आहे. ते आपण जाणून घेऊया आजच्या या भागात. चला तर मग जाणूया ग्रहांच्या नीचभंग योगाविषयी. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करू नका. तसेच माझे व्हिडिओ आपणास आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, फलदीपिकेत सांगितल्याप्रमाणे जन्मकुंडलीत जो ग्रह नीच आहे तो ज्या राशीत नीच आहे त्या राशीचा स्वामी हा लग्न किंवा चंद्राच्या केंद्रात असता त्या ग्रहाचा नीचभंग होतो. आता केंद्रस्थानं कोणती हे आपण मागे शिकलेलेच आहोत. जसे कुंडली क्रमांक अ मध्ये रवी तुळ राशीत नीच आहे, परंतु तुळेचा स्वामी शुक्र हा केंद्रात असल्यामुळे रवीचा नीचभंग झालेला आहे. तर कुंडली क्रमांक ब मध्ये रवी नीच आहे व शुक्र केंद्रस्थानी नसला तरी तो चंद्राच्या केंद्रात आहे. म्हणजे आपण जर चंद्रकुंडली मांडली तर तेथे तो केंद्रात जातो, म्हणून रवीचा नीचभंग झालेला आहे. आता आपण नियम क्रमांक 2 पाहू. त्यानुसार नीच ग्रह ज्या राशीत उच्च होतो त्या राशीचा स्वामी जर लग्न अगर चंद्राच्या केंद्रात असता त्या ग्रहाचा नीचभंग होतो. जसे कुंडली क्रमांक क मध्ये रवी तुळेत नीच झालेला आहे, परंतु रवी ज्या राशीत उच्च होतो म्हणजे मेषेत रवी उच्च होतो हे तुम्ही जाणताच, त्या मेषेचा स्वामी मंगळ हा लग्न किंवा चंद्राच्या केंद्रात असता रवीचा नीचभंग होतो. आता नियम क्रमांक 3 पहा. नीच ग्रह कोणत्या राशीत नीच होतो त्या राशीत जो ग्रह उच्च होतो तो ग्रह जर लग्न अगर चंद्राच्या केंद्रात असता त्या ग्रहाचा नीचभंग होतो. जसे कुंडली क्रमांक ड मध्ये रवी तुळेत नीच आहे, परंतु तुळेत शनी हा ग्रह उच्च होतो व शनी हा लग्न किंवा चंद्राच्या केंद्रात असता रवीचा नीचभंग होईल. आता चौथा नियम पहा. ग्रह ज्या राशीत नीच होतो त्या राशीचा अधिपतीने तो युक्त वा दृष्ट असता त्या ग्रहाचा नीचभंग होतो. जसे कुंडली क्रमांक ई मध्ये शनी मेषेत नीच आहे, परंतु तो मंगळाने युक्त वा मंगळाची दृष्टी त्यावर पडत असता शनीचा नीचभंग होईल. आता येथे एक प्रश्न तुम्हाला सतावेल की मंगळ त्याच घरात आहे किंवा मंगळाने आपल्या दशमावर म्हणजे मेष राशीवर लक्ष आहे, त्यामुळे दशमाचे फळ तो बिघडवू शकणार नाही. परंतु सप्तम व अष्टमाचे फळे बिघडतील का? कारण शनी सप्तमेश व अष्टमेश आहे व तो नीच आहे. विचार करा. तोपर्यंत आपण 5वा नियम पाहू. नीच ग्रह ज्या राशीत नीच होतो तो राशीस्वामी व नीच ग्रह ज्या राशीत उच्च होतो तो राशीस्वामी हे एकमेकांच्या केंद्रात असता त्या ग्रहाचा नीचभंग होतो. उदाहरणार्थ कुंडली क्रमांक ई मध्ये शुक्र कन्येत नीच आहे, परंतु तो कन्येत नीच होतो म्हणून कन्येचा स्वामी बुध व शुक्र मीन राशीत उच्च होतो म्हणून मेनेचा स्वामी गुरु हे एकमेकाच्या केंद्रात असल्यामुळे शुक्राचा नीचभंग झालेला आहे. आता नियम क्रमांक 6 नुसार ग्रह ज्या राशीत नीच होतो त्या राशीचा स्वामी व ग्रह ज्या राशीत उच्च होतो त्या राशीचा स्वामी हे दोन्ही लग्न किंवा चंद्राच्या केंद्रात असता त्या ग्रहाचा नीचभंग होतो. म्हणजे कुंडली क्रमांक ई मध्ये बुध व गुरु हे दोन्हीही ग्रह लग्नाकडून वा चंद्राकडून केंद्रस्थानी असता शुक्राचा नीचभंग होतो. ह्यासोबतच अजूनही काही नीचभंगाचे योग आहेत जे थोडे कमी प्रतीचे आहेत. जसे नियम क्रमांक 7 पहा. नीच ग्रह ज्या नवमांशात बसला आहे तो नवमांश स्वामी लग्नाच्या केंद्रात किंवा त्रिकोणात असता ग्रहाचा नीचभंग होतो, परंतु यासाठी एकतर लग्न चर राशीत हवे किंवा लग्नेस्तरी चर राशीत हवा. नियम क्रमांक 8 नुसार नीच ग्रहाचा राशीस्वामी लग्नाच्या अगर चंद्राच्या त्रिकोणात असावा व नियम क्रमांक 9 नुसार नीच ग्रहाचा राशीस्वामी त्या राशीत उच्च होणारा ग्रह व नीच ग्रह ज्या राशीत उच्च होतो त्या राशीचा स्वामी लग्न किंवा चंद्राच्या त्रिकोणात असता नीचभंग होतो. हे 7, 8 आणि 9 हे थोडे कमी प्रतीचे
नियम आहेत. तरी पण हे झाले नीचभंगाचे नियम. परंतु तुमच्या लक्षात आले असेल की या नियमाने तर 90% कुंडल्यात नीचभंग होऊन जाईल. मग असे असताना ग्रह नीच होतो व त्याची वाईट फळे का सांगितलेली आहेत व त्याचा प्रभाव कसा पडतो. तर प्रथम हे लक्षात घ्या की नीच ग्रहाचा जरी भंग झाला असला तरी तो उच्च ग्रहासारखी फळ देत नाही. नीच भंग झाला असल्यास तो ग्रह आपल्या दशांतर दशेत शुभ फळ देतो, पण हे संघर्षातून दिलेले यश असते. उदाहरणार्थ, दशमात उच्च मंगळ नोकरीमध्ये जेवढ्या सहज प्रमोशन अधिकार मिळवून देईल तेवढा नीचेचा मंगळ देणार नाही. त्याला सुरुवातीला खूप अडचणींना सामोरं जावे लागेल, संघर्ष, कष्ट व नंतर यश. परंतु ते यश हे सुखकर असले तरी उच्च ग्रहासारखे नशीबवान असणार नाही. ग्रहाचा नीचभंग जरी झाला असला तरी तो कोणत्या ग्रहामुळे होतो त्याचे बलाबल पण लक्षात घ्यावे लागते. उदाहरणार्थ, खालील 2 कुंडल्या पहा. या दोन्ही कुंडल्यामध्ये शुक्र नीच आहे, परंतु नियम क्रमांक 2 नुसार शुक्र कन्या राशीत उच्च होतो. त्या राशीचा स्वामी म्हणजे शुक्र मीन राशीत उच्च होतो व मिनीचा स्वामी गुरु हा दोन्ही कुंडल्यात केंद्रात आहे. त्यामुळे शुक्राचा नीचभंग झालेला आहे. परंतु गुरु तुळेत असणाऱ्या कुंडलीत गुरुला राशीबल नाही आहे, तो शत्रुराशीत. तर त्या नीचभंगाला तसा फारसा महत्त्व येत नाही. मात्र गुरु कर्केत असणाऱ्या कुंडलीत तो उच्चीच्या केंद्रातून हंसयोग करीत आहे, त्यामुळे तेथे शुक्राचा नीचभंग आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवा, नीच ग्रह 6, 8, 12 स्थानी असेल तर किंवा पापग्रहांनी युक्त असेल तर त्याचा नीचभंग जरी झाला तरी फारसा फरक पडत नाही. आता मला सांगा, 6, 8, 12 या त्रिक स्थानाचे स्वामी नीच असणे शुभ की अशुभ? आपला शत्रू जर नीच स्थितीत पडला तर ते एक प्रकारे शुभच आहे. परंतु जर हे ग्रह शुभस्थानी नीच होत असतील तर त्या भावाचे कारकत्व ते बिघडवतील. म्हणून ते शुभस्थानी पडल्यास अशुभ समजावे त्या भावासाठी, व शुभ भावाचे स्वामी नीच होत असता ते अशुभच समजावे. कोणत्या ग्रहाचा नीचभंग होत आहे त्यावरून पण त्याचे साधारण फळ तुम्ही सांगू शकता. जसे रवीचा नीचभंग होत असता रवीच्या दशेत वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल, राजकीय गोष्टीतून लाभ होईल, कारण रवी ह्या गोष्टींचा कारक आहे. समजा बुधाचा नीचभंग होत असता सुरुवातीस जातकाची बुद्धी थोडी फिरेल, पण नंतर कोणाच्या तरी समजावण्याने वगैरे ते सरळ वागू लागतील. एक उदाहरण पहा. या कुंडलीत बुध नीच आहे. बुध हा इथे लाभेश आहे, त्यामुळे व्यापारात नुकसान वगैरे होईल. परंतु त्या बुधाचा नीचभंग गुरुमुळे होत आहे. नियम क्रमांक 4 पहा. त्यामुळे गुरु येथे पंचमेश व द्वितीयश आहे. गुरु म्हणजे गुरुतुल्य व्यक्ती, पंचम स्थान संतती, गुरु हा संततीचा पण कारक आहे. त्यामुळे जरी या व्यक्तीला व्यापारात नुकसान जरी झाले तरी गुरुतुल्य व्यक्तीच्या मदतीने, सहकार्याने किंवा मुलाच्या सल्ल्याने तो त्या नुकसानीवर मात करू शकेल. आज येथेच थांबू. धन्यवाद.